उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला 14 दिवस झालेत। या 14 दिवसामध्ये हा खरंच अपघात होता की घात होता असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। याच विमानामध्ये प्रवास करत होत्या त्या पिंकी माळी, त्या क्रू अटेंडर होत्या आणि एकूणच काय नेमकं झालेलं आहे, पिंकी माळी यांच्या कुटुंबाला नेमकं काय वाटतंय, हा घात होता की अपघात होता, या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, एकतर खरं तर 14 दिवस झालेत। 14 दिवसापूर्वी पिंकी आपल्या सोबत होती, मात्र परिस्थिती वेगळी आहे। या 14 दिवसामध्ये तुम्ही अनेकदा विचारही केला असेल, काही गोष्टी तुमच्या समोर आल्या असतील। काल रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेतून त्यांनी घात की अपघात असा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले। तुम्हाला काय वाटतंय, नेमकं काय झालं असावं? रोहित दादा पवारचं प्रेझेंटेशन आम्ही पाहिलं, 100% त्यांच्या मताशी मी सहमत आहे। एक पालक या नात्याने आणि एक नागरिक म्हणून याची मी सखोल चौकशीची मागणी करतो की सत्यता बाहेर यायला पाहिजे। मग SITच्या माध्यमातून असू द्या, CIDच्या माध्यमातून असू द्या, या कुठलाही जे महाराष्ट्र सरकार करेल, पण ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे की परत ही घटना घडू नये, परत असा पिंकी शिवकुमार माली असा जाऊ नये आपल्यातून। महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता अजितदादा पवार सारखा कोणीही व्यक्ती पुढे या अपघाताला, या घातपाताला बली पडू नये। सर, पण जसे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, आपण बघितले की रोहित पवार यांनी हे प्रश्न उपस्थित केलेत। काही व्हिज्युअलच्या माध्यमातून त्यांनी काही गोष्टी दाखवल्या आहेत, काही चॅट समोर आलेले बघायला मिळालेले आहेत, काही CCTV देखील त्यांनी त्या पद्धतीनं दाखवलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं की म्हणजे त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत CCTVच्या माध्यमातून म्हणा, किंवा काही लोकांचं आधी डिस्कशन झालं होतं, तर या सगळ्या गोष्टीतून नेमकं तुम्हाला काय वाटतंय? जसं रोहित दादा पवार यांनी पॉइंट ऑफ एक गोष्टीवरती अभ्यास केला आणि जनतेच्या समोर ठेवला, हे सर्व गोष्टी विचार करण्यासारखं आहे। होऊ शकतो, का नाही होऊ शकत हे, आणि हे इन्क्वायरीमधनंच बाहेर येणार। आणि महाराष्ट्र सरकारला ह्याची इन्क्वायरी करण्यामध्ये अडचण काय आहे? आज 14 दिवस झाले, किती दिवस लागतात? जर पोलीस, आपण म्हणतो की स्कॉटलँडच्या नंतर मुंबई पोलीस हा याचं नाव येतो, याची एवढं उच्च दर्जाची यांची इन्क्वायरी असते, मग ही सत्यता बाहेर येऊ शकते। पण मग एकूण सध्या 14 दिवसामध्ये तुम्हाला वाटतं की पोलिसांची जी सध्या इन्क्वायरी चालू आहे ती योग्य दिशेला चालू आहे असं वाटतं तुम्हाला? कारण 14 दिवस झाले त्या गोष्टीला। खूप स्लो पद्धतीने चालू आहे आणि गलिच्छ राजकारण चालू झालेलं आहे की एकदम स्लो मोशनमध्ये इन्क्वायरी आहे। ही VVIP मुवमेंट होता आणि ह्याच्यात तत्कालमध्ये यायला पाहिजे। शपथ कसे घेता तुम्ही तत्कालमध्ये, पहाटे कसे घेता? मग ह्याची इन्क्वायरी का ना होऊ शकत आहे? कारण का ते लोकांनी मुलगी गमावली नाही ना, मुलगी आम्ही गमावली आहे ना, लहानचा मोठा आम्ही केलेला आहे। आम्ही मिडल क्लासचे लोक, आमची एक कमावणारी एकमेव मुलगी होती, आमचा हातपाय कापून गेलेला। आमच्या समोर यायला पाहिजे की एक का झाला आणि कशामुळे झाला, हे जनतेच्या समोर, आणि आम्हालाही पालक म्हणून आम्हाला याची माहिती मिळाली पाहिजे। एक तर कंपनी VCR व्हेंचर हे आम्हाला कळवले नाही की तुमच्या मुलीचा असा झाला करून। पहिला तर सुरुवातीच्या कालामध्ये दाखवत होते की अपघात झालेला आहे, मग त्याच्यानंतर बोलतायत की नाही नाही असा डेथ झाला म्हणून। मग अपघात झाला, मग ते कुठे होते? घायल अवस्थेमध्ये कोण कुठे घेऊन गेला होता? हे अपघाताची पहिली इन्क्वायरी व्हायला पाहिजे। मग डेथ झाली तर कुठे झाली? कारण का डेथ व्हायचा अगोदर अपघात असतो, तर अपघाताच्या नंतर हे लोकांनी कुठली यंत्रणा वापरून त्यांना औषध उपचारासाठी घेऊन गेले? ते दम तोडले तर बारामतीचा रनवेवर सोडला की हॉस्पिटलमध्ये सोडले प्राण? याची चौकशी व्हायला पाहिजे। कारण का अर्धा पाऊण तासानंतर येतोय की अजितदादा हरपले करून। पिंकी माली चार्टर्ड फ्लाईट केबिन क्रू अटेंडंटची डेथ झाली म्हणून, तरी कंपनीने आम्हाला कळवलं नाही। आम्ही बारामतीमध्ये गेलो आणि बारामतीमधनं मग आम्ही आमची मुलगी आणली। जर मला माहिती मिळाली नसती तर माझी मुलगी तर लावारिसमध्ये गेली असती ना, जर बॉडी क्लेम केला नसता।
हे तर आम्हाला ब्रेकिंग न्यूजमध्ये माहिती मिळाली. तिच्यासाठी तिची आई आसाममध्ये, लखनौ, गुडगाव, दिल्ली प्रत्येक ठिकाणी ट्रेनिंग द्यायसाठी सोबत जायची. आज तिची काय अवस्था आहे. 14 दिवस आम्ही कसं काढतोय ना, जेवत पण नाही, अर्धी चपाती तोंडात जाते. मुलगी माझी फ्लाईटमध्ये असं क्रॅश झाल्यानंतर असा आम्हाला आभास होतो की पप्पा बचा लो, पप्पा बचा लो. फ्लाईटमध्ये अजितदादा होते, त्यांचे बॉडीगार्ड होते आणि माझी मुलगी होती. फ्लाईट जेव्हा असं असं करत असेल ते एकमेकावर लोळले असतील, मग ते काय तिच्यावर त्यावेळी प्रसंग झाला असेल. हे आपण मराठीमध्ये दुर्दैवी घटना म्हणतो, आम्ही अकस्मात मृत्यू म्हणतो. त्याची आत्माला शांती मिळावं, त्रिपिंडी यज्ञ करायचं आहे आम्हाला याच्यातून भारत निघायला भेटत नाहीये की नागबलीची पूजा करायची आहे, काशीला जाऊन त्याची आत्माला शांती मिळावं, कारण की अकस्मात मृत्यू आहे. ह्याच्यातून कधी कोण येईल, महाराष्ट्र सरकारकडनं काहीतरी आदेश येईल का, कंपनीकडनं आदेश येईल का, म्हणून आम्ही इथं मुंबईला थांबून आहे. अजून आम्ही पुढे कारवाई करत नाहीये. वाराणसी आम्हाला काही महाराष्ट्र सरकारने काही अनुदानचं हे नाही केलं. जे माझ्या मुलीचा पगार, जे काय त्यांचा एक इन्शुरन्सचा असू द्या निघतोय, अलाउन्स आहे, ते काही आम्हाला कॉन्टॅक्ट केले नाही. जे VSR व्हेंचरचे HOD आहेत, का नाम उनकर, ते हां, त्या लोकांनी आम्हाला काही कळवलं नाही. कळवला पाहिजे ना, आई बाप आहे, माहिती मिळाली पाहिजे की आम्हाला मुंबई कंपनीमधनं भेटेल कलिनावरून की बारामतीला जावं लागेल की ते ॲम्ब्युलन्सने पाठवणं, असं काही कोऑर्डिनेशन नाही होतं. त्यावेळी आमचे हातपाय सुजत होते, काय करावं सुजत नव्हता आम्हाला. अशी वेळ कोणावर येऊ नये. तिच्यासाठी खरं तर आईने खूप मेहनत घेतली होती. आई, तुम्ही तिच्याबरोबर अनेक ठिकाणी ट्रेनिंगला वगैरे गेलेला, तुमच्याशी ती बोलायची की मला टेन्शन वाटते, भीती वाटते, ट्रेनिंग कशी पार होणार? नहीं, ऐसा कुछ नहीं बोलती थी. वो ये बोलती थी कि हमको बहुत ऊपर जाना है, बहुत ऊपर जाना है, तुम लोग का बहुत नाम रोशन करना है, तुम हम लोग के बारे में बहुत सोचती थी. बोलती थी ये मेरा बेटा है, ये अभी काम धंधे पे नहीं है. वो बोलती थी माता टेंशन मत लो, जितना भी होगा हम लोग करेंगे, मैं करूँगी, तुम लोग के लिए मैं कमाऊंगी, तुम लोग का बहुत नाम करूँगी, बहुत नाम करूँगी. मी एक टॅक्सी कंपनी म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी खरं तर ती एक आधारस्तंभ होती, तुम्हाला आधार द्यायची ती. बहुत सब देखभाल करती थी. एक मेरा बेटा है, बीच बीच में कभी इसको कॉन्ट्रैक्ट बेस पे काम मिलता था, दोनों भाई बहन मिल के संभालते थे घर को. वो तो बहुत कुछ भी बोलते थे तो तुरंत तू टेंशन मत ले कर, मैं हूँ ना, मैं कुछ करूँगी, मैं पैसा दूंगी तुम लोग को. पण अतिशय तरुण वयामध्ये खरं तर हा अकस्मात निधन झालेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. की तुम्हाला वाटतं की गेल्या 14 दिवसांपासून जी खरं तर तपासणी व्हायला पाहिजे होती, जी इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, ती वाटते झाली? मैं तो पहले दिन से ही बोल रही थी, पहले दिन से ही बोल रही थी मैं कि न कुछ तो हुआ है, ये ऐसे नहीं, फ्लाइट में कुछ तो था गड़बड़ी जिससे आग लगा, जिससे मेरी लड़की, फ्लाइट इतना नीचे थी, मैं बोली कुछ भी रहता तो मेरी लड़की 6 महीना ट्रेनिंग ली थी दिल्ली में उतर जाने का, नीचे पानी में या आग में या किसी चीज में इमरजेंसी वाला, हाँ, कैसे उतरना चाहिए, क्या करना चाहिए, वो सब मालूम था. पर ऐसा अकस्मात कुछ हो जाएगा, अब ऐसे हो गया तो मुझे तो अभी भी विश्वास नहीं होता. मैं तो यही अभी भी ये आस में हूँ कि मेरी बेटी आएगी. आम्हाला हा मोठा आघात आहे. मी एक टॅक्सी चालक आहे, टॅक्सी चालू मी त्या लोकांना ट्रेनिंग दिली. ट्रेनिंग देता देता त्यांना जॉबवर लावलं की कुठेतरी ते चांगलं होईल. आणि तिचा जेव्हा चांगला झाला तर हे अशी दुर्घटना झाली. जेव्हा आम्हाला हातभार लावायची त्याच्यातून आज आम्ही रेंट पण भरतो प्रत्येक गोष्टीला. आणि पप्पा मैं सब संभाल लूंगी,
एकमेव कामावर असणारी मुलगी माझी गेल्यावर आमचे हातपाय कट झाले. सरकारकडनं कंपनीकडनं आम्हाला काही सूचना येत नाहीये. या सर्व विचार करत करत आम्ही एकदम थक गए. आमचा मोरल डाऊन झालेलं आहे. पण जसं म्हणाली की पिंकी प्रत्येक फ्लाईटच्या अगोदर कुटुंबाशी बोलत होती, या फ्लाईटच्या अगोदर काही बोलणं झालं होतं का? काय नेमकं सांगितलेलं ते? मला आदल्या दिवशी फोन केली होती 10:15 वाजता रात्री. पापा सो गए क्या? तो मैं सोने जा रहा हूँ. बोला पापा मेरे को तुमसे बहुत बात करना है. कल मैं अजीत दादा पवार के साथ बारामती जा रही हूँ और फिर वहाँ से मैं नांदेड़ किया सामाबाद ते उस जगह जाऊंगी. मैं जब होटल में जाऊंगी तो मैं आपसे बात करूंगी. तो मला अभी बता दो, मुझे नींद नहीं आएगा. मला नहीं मेरे को आपसे डिटेल्स में बात करना है. आता काय बोलणार होती? कंपनीच्या विरुद्ध काही तक्रारी होत्या का की तिला काही त्रास होतोय, किंवा जे पायलट आहेत त्यांच्या विरुद्ध याच्या आधी देखील तक्रारी आल्या होत्या की त्यांनी ड्रिंक अनेकदा केलेलं होतं, त्यासाठी त्यांना सस्पेंडही केलेलं होतं. तर असे काही मंडळी असतील आणि त्याचा त्रास 3 साल के लिए उसको सस्पेंड किया गया है. अब हम उसके पास तो रहते नहीं थे कि हमको पूरा जानकारी होगा. हम लोग ने न्यूज में ही देखा था, न्यूज में ही पढ़ा कि उसको 3 साल के लिए सस्पेंड किया था. और VSR कंपनी को भी यूरोप ने बैन किया है, वहाँ पे बैन किया. यहाँ की सरकार को भी यूरोप से 3-4 बार नोटिस आ चुका कि बैन कर दो, पर यहाँ की सरकार भी क्यों नहीं की पता नहीं. सवाल काफी है इस कंपनी के रिलेटेड. हाय, शंका निर्माण झालेली आहे. अच्छा, जसं जसं दिवस जातोय ते एक एक तथ्य बाहेर येतोय आणि टीव्हीच्या माध्यमातून सगळं गोष्टी बाहेर आल्यावर आमची तर एकदम मन लागत नाही आहे. आमची तर एवढी मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडे की अजितदादा पवार आणि अमोल मिटकरीजी जे बोललेले त्याच्यावरती विशेष लक्ष देऊन गांभीर्याने घेऊन याची सखोल चौकशी त्वरित व्हायला पाहिजे आणि ह्याच्यातली सत्यता जनतेच्या समोर यायला पाहिजे. पण तरी देखील म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की ह्याच्यामध्ये शंका उत्पन्न होते या सगळ्या प्रकारामध्ये, तर या सगळ्या गोष्टीची CID चौकशीच्या व्यतिरिक्त उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे असं वाटतं. हा, उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे. कारण का एक मेटा म्हणून असतो त्यांच्या कंपनी फ्लाईटमध्ये, ओ सीट 3दा ती बोलते. आता ते काय आहे, एका चॅनलवर दाखवलं की नाही बम था, नक्की काय होता? फ्लाईटमध्ये गडबड होती त्यामुळे अपघात झाला की घातपात झाला, याची तर चौकशी नंतरच माहिती पडेल ना. अभी हम लोग को मालूम पड़ा कि उस दिन वो फ्लाइट सूरत से आई थी. एक दिन पहले. हाँ, एक दिन पहले वो फ्लाइट सूरत से आई थी. तो सूरत से आई थी तो फ्लाइट चेक नहीं की, फ्लाइट देखे नहीं, ऐसे ही भेज दिए फ्लाइट में. क्यों नहीं देखे, क्यों नहीं चेक किए? अगर चेक किए रहते थे, देखे रहते थे तो कुछ तो मालूम पड़ता था कि फ्लाइट में कुछ खराबी है क्या. हकीकत में जो अफवाह उड़ी है कि बम लगा था फ्लाइट में, वो है क्या है मालूम तो पड़ता था ना. हम लोग को तो कंपनी वाले कुछ नहीं बताते, हम लोग भी तो न्यूज ही देख के मालूम कर रहे हैं ना. तो हम लोग को भी तो ऐसा हो रहा है कि नहीं, मालूम पड़ना चाहिए कि क्या बात क्या हो रहा है. हम लोग को भी मालूम पड़ना चाहिए ना. हमारी लड़की मेरे हस्बैंड राष्ट्रवादी में 35 साल काम किए. मेरी लड़की दादा को बोली, दादा मेरे पापा आपके साथ 35 साल काम किए आपके पार्टी के लिए, पर आप पूरा महाराष्ट्र घूमते हो, पर मेरे पापा के ऊपर आपका ध्यान नहीं रहता. वो बोले कौन है तुम्हारे पापा? तो बोली कि मेरे पापा. फिर इनका विजिटिंग कार्ड था, वो निकाल के उसने दिया, बोला ये मेरे पापा हैं. फिर वो देखे, वो कार्ड लेके जेब में रख लिए. वो अपने PA को बोले कि उनको फोन लगाओ. फोन लगाए, वो ये उठाए नहीं फोन. वो टाइम में गाड़ी चला रहे थे, नहीं उठा पाए फोन. फिर उन्होंने बोला कि उनके PA ने मैसेज डाला कि दादा आपसे बात करना चाहते थे, पर अभी वो चले गए बारामती, आएंगे तो आपसे बात करवाएंगे हम लोग. तो वो लड़की ना इनको फोन की रात को, पूछी पापा क्या बात हुआ? नहीं हुआ ना, टेंशन मत लो, मैं आपका दादा से कांटेक्ट करवाऊंगी.
मैं आज उनके साथ फ्लाइट में जा रही हूँ। मैं दादा से हम लोग का बहुत सारा प्रॉब्लम है, हमारा बहुत प्रॉब्लम है। तो वो लड़की बोलती थी कि मतलब अजीत दादा से आपका काम होगा, अजीत दादा पवार को बोलो आपका काम होगा। पर हम लोग आम लोग हैं, उतना जाने को नजदीक नहीं मिलता है। तो वो लड़की थी, लड़की एक माध्यम बनी हम लोग की। वो बोली पापा आप टेंशन मत लो, आपने इतना साल ईमानदारी से गंवाया है ना, वो सब मान सम्मान मैं आपको दिलाऊंगी। मैंने दादा से बात किया, दादा ने बहुत इज्जत से आपका कार्ड रख भी लिया और मुझे बोला भी कि मैं पापा से बात करूंगा, पापा का क्या प्रॉब्लम है चौथा टर्म मध्ये बताना मुझे। वो बात करने वाली थी, वो बोली कि पापा मैं आपसे बात करवाऊंगी ना, तो आप ना जो हमारे यहाँ बिल्डर आया है थोड़ा वही प्रॉब्लम चालू था, तो बोली कि वो बिल्डर के बारे में ना आप बताना उनको कि वो आपको नहीं मतलब आपका नहीं हेल्प कर रहा है, नहीं आपको कुछ कर रहा है, वो सब बात उनको आप बताना, तो वो आपका हेल्प करेंगी। अभी मुंबईवरून बारामतीला जाण्यामध्ये 35 मिनिटं लागतात. फ्युल खूप भरलेला होता, कारण का ही फ्लाईट वाया होती, पुढेही जाणार होती. जर तो पायलटनी 35 मिनिटांमध्ये गेला, लँडिंग करताना समजा विजिलिटीचा बोलतात या काही कारण ते कंपनी सांगते प्रॉब्लेम आला, तर तो पुण्यालाही उतरू शकत होता, तिकडनं तो जाऊ शकत होता, या 2-3 चक्र वर लावू शकत होता. खालच्या स्तरावरती हे सगळं इन्क्वायरीचा भाग आहे. आता याच्यातलं काय सत्यता आहे हे आम्हीही वाट बघतोय, पण त्वरित व्हायला पाहिजे. सीसीटीव्ही जी आहे त्यावेळेची सीसीटीव्ही किंवा जे पायलट होते त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स हे पण तुम्ही मागणी करताय का की हे पण लोकांसमोर आले पाहिजेत सीसीटीव्ही आणि मेडिकल रिपोर्ट्स? पुण्यावरून CID काल आलेले होते आणि त्या लोकांनी माझा DNA वगैरे ब्लड सॅम्पल घेऊन गेले. हे बोलले की कंपनीला आम्ही सोडणार नाही, कंपनीचीही वेळ पडली तर आम्ही इन्क्वायरी करू, तुम्हाला डेथ सर्टिफिकेट वगैरे काय मदत लागेल तर ह्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा. असं खूप CID वाले काल चांगला सपोर्ट केले. मला ठाण्यामध्ये बोलवलेलं होतं, तिथं 13वा होता, तिकडे मी गेलेलो होतो. तर ते लोकांनी माझा सॅम्पल वगैरे घेतला आणि तिकडं मला कॉपरेट केलेलं आहे की तुम्हाला डेथ सर्टिफिकेट हे बारामतीचं नगरपालिकातर्फेच भेटेल, तर तुम्ही मला फोन केले मुंबईवरून येणार तर आम्ही मदत करू, एवढा आम्हाला. सीसीटीव्ही वगैरे पब्लिकली केले पाहिजेत एअरपोर्टचे. आता CCTV केलं तर हरकती काय आहे? हरकत काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? इन्फॉर्मेशन देण्यामध्ये अडचण नाही आहे. मी रोहित दादा पवारची एक शब्दाशी सहमत आहे. जे ते डिमांड करतायत, जे मागणी करतायत आणि जे चौकशीसाठी बोलतात 100% एकदम बरोबर आहे. आणि एक पिंकीचा पालक असल्यामुळे मी त्याला त्या गोष्टीला मी अभिमान आहे की रोहित पवारने या विषयाला गांभीर्याने घेतलं. आता महाराष्ट्र सरकारची वेळ आहे की याला सिरियसली घेऊन याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. नक्कीच आपण बघतोय की हे पिंकी माळीचे आई वडील आहेत, अतिशय दुःखामध्ये आहेत, कारण 14 दिवस झाले आहेत. 14 दिवसामध्ये योग्य त्या प्रकारे योग्य त्या पद्धतीनं खरं तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची चौकशी झाली नाहीये. अतिशय स्लो पद्धतीनं खरं तर चौकशी चालू आहे आणि विविध प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांशी सहमत आहेत आणि हा घातपात होता का असे सवाल देखील त्यांच्या मनामध्ये कायम आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी देखील ते या ठिकाणी करत असलेले बघायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.